कृपया आपण मागच्या बाजूला उभं राहिलात तरी चालेल. गेली 55 वर्ष ज्या गोष्टीची तमाम मोठेकरण वाट बघितली आहे त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळे या व्यासपीठावरती एकत्र आलो आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत मी तुम्हाला उघडपणे सांगणार आहे. म्हणजे माझा काय तुमच्यावरती अजिबात मी तुम्हाला रोज काय म्हणतो की तुमच्या मागं राहणार नाही. तुम्हाला काम करण्याची मोकळीक आहे. ती मोकळीक म्हणजे पंतकाका म्हणायचे की बाबरांच्या पार्टीमध्ये सगळ्यात मोठा वीक पॉईंट काय असेल तर प्रचंड लोकशाहीनं पार्टी चालते आणि पुढच्या पार्टीत सांगायची काय तर हुकुमशाही चालते. तर ती हुकुमशाही मोडून आपण त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गात लागलो. तुम्हाला ज्या गोष्टी आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभेमध्ये सांगितले की ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं काम ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगराध्यक्ष आहे. तुमच्या प्रभागातल्या प्रत्येक नगरसेवकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगरसेवक म्हणून काम करतो. एवढा प्रचंड आत्मविश्वास अजिबात दडपशाही न करता कसलाही राग मनामध्ये न धरता नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्यातलं शत्रुत्व संपलं हे गृहीत धरून कोणावरती सुद्धा आकस धरू नका. कुणाला वाईट म्हणू नका. या शहरातला कुठलाही सामान्य नागरिक आजपर्यंत या नगर परिषदेमध्ये दहशती बगैर अगदी खुल्या मनानं आज तागायत त्या माणसानं प्रवेश केला नाही. आज ही सगळी मंडळी नगरपालिकेमध्ये आली पाहिजेत. तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यांचं काम तुम्ही ऐकलं पाहिजे. त्यांचा मान सन्मान तुम्ही राखला पाहिजे. एकाही सामान्य नागरिकाला तुमच्याकडे उलट उत्तर जाता कामा नये. ही जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना पार पाडावी लागेल. आलेल्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणं त्या माणसाचं काम करणं ही जबाबदारी तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे 22 लोकांना आणि काकींना तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून माझी मला विनंती आहे. मी नगरपालिकेच्या निवडणुकीला शब्द दिला लोकांना इथून पुढच्या कुठल्याही कामामध्ये या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून अजिबात कुठलाही पैशाचा व्यवहार होणार नाही. हा मी अभिवचन या निमित्ताने केले. ते अभिवचन तुम्हाला पाळावं लागेल. तुम्ही मला सांगा तुमची अडचण आहे प्रसंगी मी माझा एखादा गुंठा विकतो. बरं आमच्या गुंठ्याला रेट नाही कारण आमचं गाडीत आहे विकत नाही. त्यामुळं त्या अजिबात अपेक्षा तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये करायच्या नाहीत. निदर्शनास आलं तर जो शब्द मी दिला होता तो शब्द मी आजही पूर्ण करणार हा माझा परत इथं तुम्हाला सर्वांना शब्द आहे. मी पंचायत समितीमध्ये काम करत असताना एक माझं भावनिक नातं होतं. कदाचित माझं अख्खं लहानपण पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये गेल्यामुळे एक भावनिक नातं होतं. मी पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळेला पंचायत समितीला मी मातृस्थानी मानलं होतं. ती पंचायत समिती माझ्या माते समान मानत होतो. ती जिल्हा परिषद मी माते समान मानत होतो. पंचायत समितीला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. जिल्हा परिषदला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. त्या दोन्ही ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्यामुळं विधानसभेला सुद्धा जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. तुम्हाला माझी विनंती आहे की जोपर्यंत हे भावनिक नातं तुमचं आणि नगरपालिकेचं होत नाही तुम्हाला सुद्धा नगरपालिका तुमच्या मातृस्थानी मानावं लागेल. इथं प्रत्येक निर्णय प्रत्येक काम हे समाजहिताचं करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. ते बॉन्डिंग ती भावनिक नातं तुमचा आणि नगरपालिकेचं फावं एवढी अपेक्षा मात्र मी या निमित्तानं 100% करणार आहे. आता मी सगळंच नगरसेवकांना नगराचे सांगणार आहे असं नाही. आता पंतकाका सगळ्या नगराध्यक्षांच्या सत्कारच्या कार्यक्रमाला आणि पदभाराच्या कार्यक्रमाला सीओना सगळ्यांना बोलवतो. आम्ही काय बोलवलं नाही. आम्ही प्रशासकीय लोकांचा मान सन्मान राखणे हे सुद्धा आपलं काम ते राखावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण मी आमदार असून सुद्धा आज तागात कुठल्याही अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी अपमान व्हावा अशी भूमिका मी कधी घेतली नाही. पण त्यांच्यावरती आपला वचक सुद्धा असावा त्यांच्यावरती आपला जरब सुद्धा असावा ही भूमिका तुम्हाला सर्वांना ताकदीने घ्यावी लागेल. कारण तुम्ही अधिकाऱ्यांसाठी नाही तुम्ही ह्या शहरातल्या सर्वसामान्य माणसांसाठी आहात. ती भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. आता काही केडरचे लोक आहेत काही बिना केडरचे लोक आहेत. आता जुन्या सवयी सगळ्यांनी सोडल्या पाहिजेत. आता माईक मला असं वाटतं एक ना एक केबिनपर्यंत आवाज जात असेल माझा. सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की जे केडरवरचे असतील जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे असतील
तुमच्या बाबतीत तक्रार येता कामा नये. जेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत चांगला आहे तेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात वाईट कोणी आमदार असेल तर तो सुहास बाबर आहे, लक्षात घ्या. आणि दुसरं काय आहे, मला तुम्ही फसवू शकत नाही. अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. दुसरं, तुमच्या चहाच्या सुद्धा निंद्यात नाही मी, त्यामुळे तुम्ही मला प्रेशर करू शकत नाही. मी तुमचा कार्यक्रमच करणार. आणि काही ज्या जुन्या सवयी इथल्या होत्या त्या इथल्या सवयी तुम्हाला कदाचित पचायला जड जाईल. हळूहळू नाही, आजच मोडायच्या, आजच. कुणाचं मांडलिक होतं घेऊन तुम्ही मिळते. तुम्हाला पगार जो मिळतोय ना तो तुम्हाला शासनाचा पगार मिळतोय आणि या गुट्ट्यातल्या तमाम लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला पगार मिळतोय. कुणाच्या एका कुटुंबाची सेवा करायला तुम्हाला पगार मिळत नाही. तुम्ही सेवा करायची आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं आहे, ते या गुट्टे शहरातल्या सामान्य नागरिकांसाठी कर्तव्य करायचं, ह्याचं बाण घेऊन काम करायचं. कारण प्रचाराला जात असताना अनेक लोकांनी सांगितले घरकुलातले पैसे घेतल्यावर सुद्धा महाभाग आहेत काहीतरी या ठिकाणी नगरपालिकेत. इथंपर्यंत ठीक होतं, शौचालयाचे पैसे पण घेतले. आता ह्याच्यापेक्षा खाली उतरू नका. आणि ते चालणार नाही. इथून पुढे एक जरी तक्रार आली तर त्या तक्रारीचा उहापोह केला जाईल आणि संबंधित कर्मचाऱ्याला, संबंधित अधिकाऱ्याला त्याची शिक्षा मिळेल. ती शिक्षा मिळू नये, तुमचं काम आहे त्या ठिकाणी काम करणं. आणि जर आत्ताच प्रेशर वाटत असेल तर मला सांगा, 16 तारखेला आचारसंहिता संपली महापालिकेची, की तुमच्या इच्छेनुसार सोयीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पोच केलं जाईल. म्हणजे मी फक्त निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलणार आणि तुम्ही ऐकून घ्यायचं चालणार नाही तुला. कारण प्रशासन आणि पदाधिकारी ही रथाची 2 चाकं असतात. एका चाकानं खचून जाऊन चालत नाही, चुकीचं वागून चालत नाही. दोघांनी त्या ठिकाणी समान काम करावं लागतं. ही जबाबदारी तुमच्या सर्वांची तुम्ही घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी पूर्ण करणार आहे. विटेकरांना एक आवाहन करतो, एकदा सहज येऊन जावं नगरपालिका. तर असे अनेक लोक मला कालपासून भेटलेत, इतकी लोक मला भेटलेत या कार्यक्रमापूर्वी. मला या अशा अनेक लोकांनी मला सांगितलंय की आज तक आम्ही नगरपालिकेत आलेलो नाही. किमान 50% लोक तशी असतील, किमान 50% शहरात. तर माझं तुम्हाला एकदा विनंती आहे की तुम्ही बसाच. शहरातल्या तमाम लोकांना विनंती आहे, तुमचं काम असू द्या कर नसू द्या, या आठवड्यापर्यंत एकदा सगळी फिरून जावा नगरपालिका लोकांना. सन्मानाने या, ताकदीने या. कारण ही नगरपालिका कुणाच्या बापाची नाही, तुमची नगरपालिका आहे. तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्य माणसांची नगरपालिका आहे. ती भावना तुमच्यामध्ये येऊ द्या. तुमचं प्रत्येक काम यांच्यापर्यंत पोहोचवा. ते करून देण्याची जबाबदारी आम्ही सगळे एकत्रितपणे पूर्ण करू.